दुकानापाशी मित्राचा ऑइलचा डबा उतरली ती त्यानं तिथं मला बोलवलंय. आता मित्रानं बोलवलंय म्हणल्यावर सुटलं तर पाहिजेच की. गाडीचा 150च्या स्पीडनं पुंगा करत दुकानाकडे आलो तर त्यानं सगळा माल उतरून घेतला होता. त्याला म्हटलं साईडला सावलीला ये, आपल्याला काय उन्हात सोसना झालंय. ऑइलचा डबा बरोबर सावतं सगळं काय त्याच्या गाडीहून गेलं नसतं म्हणून 4 त्याच्या गाडीहून येऊन ठेवलं आणि राहिलेलं 2 दुकानात आणून ठेवलं. घरला येऊस तोपर्यंत वाईस कमी पाक अंधारच पडला. सूर्य मावळ आहे तरी तिची किरण अजून डोंगरांच्या कोपऱ्याहून दिसती तीच. नारायणवाडीतनं गाडी सरळ आत घेतली आणि संकष्टी असल्यामुळे निघालो की कोळ्याच्या गणपतीला. दोंडवाडी पाट्यावर आल्यावर गाडी सरळ दोंडवाडीत गाठली. इथे एक रस्ता व्यवस्थितच पार्क करत जावा. विंगात आल्यावर वाटलं गणपती बाप्पांच्या देवापाशी चांगलीच गर्दी असणार आहे, पण देवापाशी आल्यावर भक्तांची गर्दी काही एवढी दिसलीच नाही. मायाला घेऊन लाईन मध्ये लागलो. लाईन तर काही एवढी मोठी नाही. संकष्टी असल्यामुळे गणपती बाप्पाने एक नारळ घेतला. बोलता बोलता कधी पायऱ्यांच्या पाशी पोहोचलो कळलं पण नाही. हर्षा आणि ओंक्या पण गणपतीला आली होती ती, त्यासने पण आमच्या संकटच घेतली ती. आणि गणपती बाप्पांची इच्छा असल्याशिवाय आपण पण काही त्यांचं दर्शन घेऊ शकत नाही. आपलं एक नशीबच म्हणायचं बरं का. गणपती बाप्पांचं तर दर्शन घेतलं आणि घेतलेल्या नारळाचं म्हटलं आता 2-3 तुकडच करून टाकायचं. गणपती बाप्पा मोरया. नारळातला बरोबर एक तुकडा आपल्या मनानं गणपती बाप्पासनी साईडला झालाच. आणि भावांनो आता फॉलो करूनच घ्या.